Hello, am I audible, everyone? Hello, am I audible? Hello, ठीक आहे. सो काल आपण टॉपिक काय घेत होतो? कॅन यू प्लीज टेल मी? अरे, am I right? Yes, okay. हां. So let's continue that topic now. तर मी तुम्हाला कालचे प्रोग्राम पण पाठवले. तर हा आपण काल प्रोग्राम घेतला होता. फाईन. ओके. हे सगळे प्रोग्राम पाठवले ना मी तुम्हाला? काल हे प्रोग्राम पाठवले की नाही? टेल मी. ठीक आहे. तर हे ॲपवर पण राहतील. मी ॲपवर टाकून ठेवतो. त्याच्यामध्ये पण तुम्हाला केव्हा पण मिळतील ते. ओके. सो लेट्स स्टार्ट द सेशन नाऊ. ओके. सो लिसन नाव. आता आपण काय करूया? लेट्स क्रिएट अ ॲरे नाव टुडे वन्स अगेन. काल आपण हा ॲरेचा प्रोग्राम क्रिएट केला होता. टुडे वी आर गोइंग टू राईट सम बेसिक प्रोग्राम. पहिले एक दोन बेसिक प्रोग्राम घेतो आणि मग एक ॲप्लिकेशन बनवूया. आता लेट्स अंडरस्टँड एव्हरीबडी. सो आय एम क्रिएटिंग अ न्यू क्लास नाव. सो ॲरे 2 इन जावा. सिलेक्ट मेन मेथड अँड क्लिक फिनिश. पहिले एक दोन बेसिक प्रोग्राम घेतो म्हणजे सगळ्यांना एक कम्फर्ट येईल की ॲरे कसा यूज करायचा. ठीक आहे. So let's create a program. Suppose you can take the array of n number. तर मग इथे सगळ्यात आधी स्कॅनर क्लास घ्यायचा. स्कॅनर sc is equal to new scanner in a bracket system.in. ओके. पण स्कॅनर कुठे मिळणार आपल्याला? या पॅकेज मध्ये. दिस इज कॉल्ड एज न्यू इयर. ओके. मग आता काय करायचं? यू कॅन आस्क नाव हाऊ मेनी नंबर्स डू यू वॉन्ट. हाऊ मेनी नंबर्स डू यू वॉन्ट. ठीक आहे. So integer n equal to sc dot next int. ओके. ठीक आहे. आम्ही देतो आज परत. थांब. तर इथे विचारलं किती नंबर आपल्याला पाहिजे. आय सेड आय वॉन्ट 5 नंबर्स. मग 5चा ॲरे क्रिएट करा. कसा करायचा? इंटिजर ॲरे इक्वल टू न्यू इंटिजर ऑफ एन. म्हणजे सी प्रोग्रामिंग मध्ये तुम्ही असं लिहायचे ARR ऑफ 5. So this line is equivalent with this line. I hope this is clear. आपण 5 इलेमेंट साठी मेमरी अलोकेट केली. सो 5 इलेमेंटचं काय केलं? मेमरी अलोकेट केली. ओके. सो आता याच्यात इलेमेंट इन्सर्ट करायचे आपल्याला. काय करायचं आपल्याला? इलेमेंट इन्सर्ट करायचे. तर टेक अ फॉर लूप नाव. आय स्टार्ट फ्रॉम 0. आय लेस दॅन ARR डॉट लेंथ and I प्लस प्लस. ओके. आय स्टार्ट फ्रॉम 0. 0 लेस दॅन 5 पेक्षा पहिला नंबर घ्या आणि ॲरेच्या 0th पोझिशनला सेट करा. sc डॉट नेक्स्ट इंट. म्हणजे नेक्स्ट इंट काय करतं? आज कोणाचं पहिलं लेक्चर असं आहे का कोणी? प्लीज रिप्लाय. पण जे नवीन आहेत त्यांचं मी लेक्चर घेणार आहे संडेला एक्स्ट्रा. डोंट वरी. ओके. सो इथे sc डॉट नेक्स्ट इंट पहिला नंबर गेला ॲरेच्या 0ला. आय बिकम्स 1. नेक्स्ट नंबर गेला ॲरेच्या 1ला. नेक्स्ट नंबर गेला ॲरेच्या 2ला, 3ला आणि 4ला. ठीक आहे. सो ॲज सून एज आय बिकम्स 5, 5 इज नॉट लेस दॅन 5. लेंथ म्हणजे 5 बिकॉज युअर एलिमेंट्स आर 5 राईट नाव. सो कम आउट ऑफ द लूप अँड प्रिंट द ॲरे.
So SYSO, okay, elements in array are, use the for loop, I starts from 0, I less than error dot length and I plus plus. तो प्रिंट करताना काय करायचं, सी यू कॅन यूज प्रिंट ऑल्सो, प्रिंट पण यूज करता येतं. प्रिंटचा अर्थ म्हणजे सेम लाईन. प्रिंट जर यूज केला ना याचा अर्थ काय असतो, सेम लाईनवर आउटपुट येणार. ओके, सो सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट पण तुम्हाला यूज करता येईल इथे. इथे मी लिहिणार आता सो प्रिंट, आणि इथे मी काय लिहितोय बघा. सो इथे आपल्याला प्रिंट करायचंय एरर ऑफ आय. Okay, so let me explain this. तुम्हाला if you can add the slash t for concatenation. तर सगळ्यात पहिले एक array तयार केला आपण. So this is my array now. This is called as your array here, which has the memory for 5 elements, 1, 2, 3, 4 and 5. ठीक आहे. इथे आपण काय लिहिलं बघा, इथे आल्यावर 0, 1, 2, 3, 4. ओके, सो I starts from 0, म्हणजे I आपला 0 ला आला. I starts from 0. Remember this, huh? Now, except first 0 less than a 5 पेक्षा, सॉरी इथे 5 पेक्षा पहिला नंबर रीड करा, 0 ला ऍड करा. So the first number is here now. After this, I becomes 1, 1 less than a इथे 5 पेक्षा पुढचा नंबर घ्या, 1 पोझिशनला ऍड करा. नेक्स्ट नंबर गेला आपला कुठे, 1 पोझिशनला 20. देन नेक्स्ट टाइम I becomes 2, 2 less than a 5 पेक्षा नेक्स्ट नंबर रीड करा कीबोर्ड वरून आणि तो सेकंड पोझिशनला ऍड करा. So number is 30. Then I becomes 3, 3 less than a 5 पेक्षा नेक्स्ट नंबर रीड करा, थर्ड पोझिशनला ऍड करा. That is 40. Then I becomes 4, 4 less than a 5 पेक्षा नेक्स्ट नंबर घ्या, नेक्स्ट पोझिशनला ऍड करा. So here is your next number, that is a 50. Okay, so in this way you have store your numbers in the array. Okay, I hope this is clear today. Am I right? If anybody has doubt, you can tell me. हे समजलंय ना सगळ्यांना? Similarly, I can display the records. I 0, 0 less than a 5 पेक्षा पहिला नंबर प्रिंट करा, that is the 0th position number. I becomes 1, 1 less than a 5 पेक्षा परत 1 नंबरचा एलिमेंट प्रिंट करा, that is 20. Then I becomes 2, 2 less than a इथे परत नेक्स्ट नंबर प्रिंट करा, 30, 40 and 50. So I told you yesterday to how to accept the element in array and how to display the element from the array. So this is basic code. I hope everybody is now able to understand this. Please reply. Everyone understood this code? Please reply. Yes, Anish, understood this? ओके फाईन. आता काय करायचं बघा, मग मी काल एक कन्सेप्ट शिकवली. बरं आता याच्यात आपण सोपा एक्झाम्पल जर घेतलं, जर मी तुम्हाला विचारलं की याच्यात इव्हन नंबर किती, ऑड नंबर किती आहे, सांगता येईल का नाही? बोला. सोपं आहे ना लॉजिक. ओके, हे तुम्हाला सांगता येईल ऑब्व्हियसली, आय नो दॅट. इथे फक्त इफ लिहायचं आपल्याला. काय केलं आपण, एरर ऑफ आय, जर त्याला मॉड केलं 2 ने, रिमाइंडर 0 करा. ओके, आणि एल्स मध्ये काय होणार, इथे आपण ऑड चेक करणार. E1 चा व्हेरिएबल घ्या एक, E1 इक्वल टू 0, ऑड इक्वल टू 0. आधी थोडा सोपा प्रोग्राम घेतोय मी. E1 प्लस प्लस and then we have odd plus plus. म्हणजे काय झालं, 0च्या नंबरला जर मॉड केलं तर E1 ची व्हॅल्यू 1 ने वाढणार आणि जर नाही झालं तर ऑड ची व्हॅल्यू 1 ने वाढणार. हा जो लूप संपला, इथे बाहेर प्रिंट करायचं आपल्याला. काय प्रिंट करायचं, SYSO. काय प्रिंट करायचं आपल्याला, टोटल E1 numbers are plus E1 SYSO total odd numbers
आर प्लस ऑड. ठीक आहे. सो याच्याने आपण इवन नंबर प्रिंट करतो, याच्याने आपण ऑड नंबर प्रिंट करतो. दॅट्स इट. एनी डाऊट, एनी क्वेश्चन, एनी कन्फ्युजन, आस्क मी. काही विचारायचं असेल बेसिक प्रोग्राम मध्ये विचारून घेत जा. मग पुढचे प्रोग्राम अवघड नसतात, फक्त लॉजिकल असतात, बाकी काही नाही. क्लिअर. महत्वाचा पार्ट कोणता पण टॉपिक शिकताना तो सुरुवात कशी करायची. जर ॲरे जावा मध्ये घेता आला, इलेमेंट घेता आले आणि इलेमेंट डिस्प्ले करता आले तर 50% काम झालं. राहिलं काय? 50% लॉजिक. कोणता पण प्रोग्राम येऊ द्या मग तुम्हाला, जस्ट यू नीड टू अंडरस्टँड द लॉजिक. ठीक आहे. नाउ टेल मी, एनी डिफिकल्टी हियर? प्लीज रिप्लाय. ओके. मग आता आपण काय करू, आता आपण याच्यात ॲरे ऑपरेशनचा प्रोग्राम करूयात. त्याच्यात इन्सर्शन, डिलिशन, सर्चिंग, सॉर्टिंग असा एक प्रोग्राम करतो मी आता. बघा. ओके. बघा आता काय करायचं. तर मग मी तुम्हाला काल एक प्रोग्राम लिहिण्याची एक पद्धत शिकवली होती. प्रोग्राम असा नाही लिहायचा, त्यासाठी आपण एक ऑपरेशन नावाचा क्लास बनवला होता. आय होप यू रिमेंबर दिस. I created a class operation which has one method, create array. Then there was another class called as a test operation 1. त्याच्यामध्ये आपण काय केलं, या दोन मेथडला कॉल केलंय. बघा. एक झाली माझी क्रिएट मेथड. त्याचं काम काय, किती इलेमेंट पाहिजे अरे मध्ये एंटर करून मला देणं. इथे याने इलेमेंट एंटर केले, रिटर्न केले मला. हे अरे रिटर्न केलेला तो कोणाकडे आला, या अरेकडे आला. याने तो अरे पास केला डिस्प्लेला. म्हणजे आपण प्रोग्रामला मॉड्युलराइज करतोय. लक्षात घ्या, अवघड नका वाटत जाऊ ह्या कन्सेप्ट. या कन्सेप्टने आपलं काम सोपं होतं. क्लिअर. बघा, हे एका क्लासमध्ये शिकवणं काय आणि हे दोन क्लासमध्ये शिकवणं काय, दिस इज अ सिस्टमॅटिक वे ऑफ कोडिंग. तोच प्रोग्राम आहे, फक्त त्याला एका प्रॉपर अप्रोचने केलंय. एका फंक्शनने मला डेटा क्रिएट करून दिला, एका फंक्शनने मला डिस्प्ले केला. हॉटेलमध्ये गेल्यावरती किचन मध्ये कुक जे असतात ते प्रिपेअर करतात आणि मग डिलिव्हरी जे बॉय असतात ते तुम्हाला डिलिव्हर करतात डेटा. बरोबर आहे की नाही? टेल मी, एम आय राईट एव्हरीवन? One person is for the cooking, one person is for the serving the data. Am I right? Please reply. ठीक आहे. मग आता नंतर पुढचा आला, बिलिंग साठी मॅनेजर आला. पुढे बिल करायसाठी कोणाला, मॅनेजर आला. इफ देर इज एनी डिफिकल्टी अनदर पर्सन विल कम हियर. ओके. ठीक आहे. सो लिसन नाव, आता आपल्याला सर्चिंग करायचंय. ओ डॉट सर्च. कोणाला सर्च करायचं बरं, ते इथे विचारू आपण. एस-वाय-एस-ओ. एंटर अ नंबर टू सर्च इन अरे. मग इथे मी काय करतो, एक व्हेरिएबल घेतला, इंटिजर एस इक्वल टू एस सी डॉट नेक्स्ट इंट. पण इथे स्कॅनर नाहीये, क्रिएट करावं लागेल. स्कॅनर एस सी इक्वल टू न्यू स्कॅनर सिस्टम डॉट इन. ओके. अँड देन इथे आलो आपण. सर्च करताना एस पास केला इकडे. ओके. सर्च मेथड लिहिली नाही तिकडे, पण त्या इथे सर्च मेथड ऍड करा पहिले. इथे मी काय करतो बघा, काल बोललो होतो ना तुम्हाला, मी होमवर्क करायला लावला होता. कोणी केलं का ट्राय? हे प्लीज रिप्लाय करा. तर कोणी केलं का ट्राय? प्लीज रिप्लाय. कोणी ट्राय केलं का हे कोड, का कम्प्लीटच केला? ओके. ओनली इवन अँड ऑडचा केला. बरं ठीक आहे, ऍटलीस्ट काहीतरी केलं. ओके, व्हेरी गुड, नो प्रॉब्लेम. So guys, as I told you, every time I am telling you, I want your help. Okay, no need to tell me every time. So please, okay, तुम्ही डिप्लोमाच्या ग्रुपवर बघता की नाही, मुलं किती इंथुझियाझम आहे त्यांना, बघितलं का तुम्ही?
सो आय एम एक्सपेक्टिंग, आय एम ट्राइंग टू टेल यू समथिंग न्यू. हे बघा, एवढ्यात एक बॅच संपवली मी, एका कंपनीचं ट्रेनिंग संपवलं, जस्ट बंद केलं विंडो. आय कॅन शो यू दॅट. इतकं त्यांचा सिलेबस होता, तोच सिलेबस तुम्ही पण शिकणार आहे स्टँडर्ड याच्याने. क्लिअर? ठीक आहे, चला काहीतरी केलं ना मग सांगत जा. ओके, इथे बघा, इंटिजर सर्च साठी व्हेरिएबल घेतला, तर इथे आपण आता करतोय लिनियर सर्च. काय करतोय आपण इकडे आता? लिनियर सर्च. रिमेंबर दिस. लिनियर सर्च कसं करायचं? फॉर लूप घेतला, आय इक्वल टू 0, आय लेस दॅन, पण याच्यात कोणाला सर्च करायचं, कशात सर्च करायचं ते पण पास करावं लागेल. ऍरे पण पास करा इथे. या ऍरे मध्ये तुम्ही या एस ला सर्च करा. हा ऍरे म्हणजे कोण सांगतो मी, थांबा. एरा डॉट लेंथ आणि आय प्लस प्लस. ओके, सो इलेमेंट मला मेन क्लास कडनं आलाय, कोणाला सर्च करायचं. आय विल रिपीट अगेन. बघा इथे मेन क्लासमध्ये एका फंक्शनने मला ऍरे क्रिएट करून दिला, या फंक्शनने ऍरेला डिस्प्ले केलं. आता मी आलो सर्चिंग कडे. एंटर नंबर टू सर्च. याने एक नंबर रीड केला इथे, तो नंबर मी याला पास केला, कोणाला? सर्चला पास केला. पण काय कशामध्ये सर्च करायचा, तो ऍरे पण पास करा. हा जो ऍरे ना, ऍरे पण पास करा आणि एस पण पास करा. हे समजलं सगळ्यांना मी काय केलं? एंटर नंबर टू सर्च, नंबर रीड करा, एस मध्ये घ्या आणि ऍरेला पास कर, या मेथडला पास करा. एनी डाऊट हिअर प्लीज रिप्लाय. एनी डाऊट हिअर प्लीज रिप्लाय. ओके, ठीक आहे. फाईन. नाव बघा आता काय करतो आपण. सो इथे तो ऍरे पास, इथे कंट्रोल प्रेस केला तर इकडे जम्प करायला डायरेक्टली असं येतं. इथे आल्यावर मी काय करतो, इफ एरर ऑफ आय मध्ये जर नंबर मॅच झाला, ओके, बघा बरं का मी काय केलं. म्हणजे माझ्याकडे ऍरे एक, सपोज हा ऍरे माझा, या ऍरे मध्ये मला सर्च करायचं आहे 40. काय सर्च करायचं आपल्याला? 40. सो आय वॉन्ट टू सर्च इलेमेंट इज 40. सो मग आता आय माझा कुठे? 0ला आहे. प्लीज लुक ॲट दिस. आय इज ॲट विच इंडेक्स राईट नाव? 0th पोझिशन. एव्हरीवन, आय इज ॲट विच पोझिशन राईट नाव? 0th पोझिशन. फाईन. सो 0 लोकेशन, 0 लेस दॅन 5 पेक्षा 0 लोकेशनला 30 आहे का? नाहीये. फाईन, नो प्रॉब्लेम. आय प्लस प्लस, आय बिकम्स 1. ओके, परत 1 पोझिशनला 30 आहे का? आय बिकम्स 1. 1 ला 30 आहे का? 1 लेस दॅन आहे 5 पेक्षा. 1 ला 30 आहे का? नाहीये. आय प्लस प्लस, आय बिकम्स 2. सो 2 पोझिशनला 30 आहे का? आय बिकम्स 2. 2 पोझिशनला 30 आहे का? येस. लुक ॲट दिस. व्हॉट आय सेड, 2 पोझिशनला 30 आहे का? रिप्लाय मी, येस ऑर नो. टेल मी. ठीक आहे, नीट लक्ष द्या मी काय करतोय ते, प्लीज ऐका. आता आय कुठे स्टॉप झाला बघा? पोझिशन 2 ला. इथे मध्ये जायचं आणि लूपला ब्रेक केलं. लूपला काय केलं? ब्रेक केलं. ब्रेक केल्यावर इथे मी एक काम करतो, रिटर्न आय लिहिलं. इथे रिटर्न आय केला तर इथे रिटर्न इंटिजर लिहा. म्हणजे इंडेक्स 2 मी रिटर्न करतोय. सगळ्यांना समजलं का मी काय केलं ते? आय एम गोइंग टू रिटर्न इंडेक्स 2, पण त्याला हा इंटिजर एरर देईल, याला बाहेर लिहावं लागणार आहे. इंटिजर आय इनिशियली 0. आय रिटर्न केला. आय सध्या किती आहे? 2 आहे. हे कळलं का? प्लीज रिप्लाय. बिकॉज माय लूप इज, आय हॅव स्टॉप द लूप ॲट इंडेक्स 2. चेक दिस डायग्राम. स्टॉप द लूप ॲट इंडेक्स 2. Everyone understood? Now this return this value to the main class. इथे आली ती व्हॅल्यू इंटिजर आहे. इफ
बघा, इफ आय इज लेस दॅन एरर डॉट लेंथ. कोण सांगता बघूया बरं का हे लॉजिक. अरे सॉरी, element found at plus I plus 1 plus position. Anybody is able to understand this line? Can you please tell me what will be the output of this line? या लाईनचं आउटपुट काय असेल, कोणी सांगेल का मला? इथे माझा आय ब्रेक झालाय, लक्षात ठेवा, इंडेक्स 2 ला, आणि तो मी इथे रिटर्न केला. हा, फिफ्थ पोझिशन. कोणाला सांगता येईल का मी काय केलं ते? नाही 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 नाही, नो. इलेमेंट फाउंड ॲट 2 सेकंड पोझिशन. नो श्रावणी, थोडंसं अजून राहिलं काहीतरी. 2+1 केलं श्रावणी आपण. इलेमेंट फाउंड ॲट 2+1 म्हणजे थर्ड पोझिशन, कळलं का? कारण की इंडेक्स आपल्याला माहितीये, आपण प्रोग्राम युजर साठी लिहितोय. युजर साठी किती पोझिशन आहे बघा, पोझिशन 1, पोझिशन 2 अँड पोझिशन 3. सो इलेमेंट फाउंड ॲट थर्ड पोझिशन, इलेमेंट फाउंड ॲट थर्ड पोझिशन. म्हणून मी काय केलं, तिकडून मला 2 आला, 2 लेस दॅन 5 पेक्षा. आता तू मला सर असं का लिहिलं? ऑब्विसली जर माझा इलेमेंट असेल तर तो 5 पेक्षा कमीच इंडेक्सला असेल, नसेल तर मी इथे रिप्लाय करणार एल्स मध्ये. ओके, जर 5 रिटर्न आला याचा अर्थ इलेमेंट नाही मिळाला. सांगतो मी, थांबा. इथे मी लिहिणार आहे इलेमेंट नॉट फाउंड, इलेमेंट नॉट फाउंड. जर तुम्ही 5 पेक्षा कमी असेल इंडेक्स तरच इलेमेंट मिळाला, कारण की शेवटची इंडेक्स 5 आहे ना, 4 आहे ना तुमची. जर आय 5 झाला याचा अर्थ इलेमेंट नाही मिळाला. समजलं का सगळ्यांना मी काय बोललो ते? एव्हरीबडी अंडरस्टूड? प्लीज रिप्लाय. इफ आय इज बिकम 5, सो मीन्स जर 5 लेस दॅन नाही 5 पेक्षा, एल्स इलेमेंट नॉट फाउंड. जर इलेमेंट मिळाला तर इथे काय प्रिंट केलं मी, इलेमेंट फाउंड ॲट 2+1 थर्ड पोझिशन. Any doubt? Any confusion? Ask me. ओके, ठीक आहे. बघा, होईल ना, रन करतोय बघ. 5 numbers I want, 10, 20, 30, 40, 50. Enter the element to be searched. I said I want to search 30. Element found at third position. आलं की नाही साक्षी? समजलं साक्षी? थर्ड का लिहिलं? इंडेक्स 2 आहे पण पोझिशन 3 आहे, म्हणून 1+ केलाय मी. ओके, त्याच्या पुढचं आता आपण एक काम करूया. याला थोडस ना, कारण की मला परत रन करायचं असेल तर प्रोग्राम परत हे करावं लागेल मला. एक काम करू आपण. हे बघा मी काय करतो. बघा मी काय करतो, इथे नीट लक्ष द्या. इथे लिहिला डू. ओके, तर एक काम करू, तुमच्या आधी असं करतो, SYSO 1 फॉर क्रिएट array /n, 2 for display array /n,
C for search record /n. Okay, /n. 4 for insert a record. 5 for delete record. 6 for sort /n. 7 for exit. Okay. Enter your choice. Integer ch equal to sc dot next int. एक काम करू, इंटीजर वर लिहा इथे. ओके, आता स्विच लिहायचं. ch पास केला. केस 1 and take this. Then case 2 break this. Case 3 case 3 case 3 ओके. इथे आला सर्चचा, लक्षात ठेवा. ओ डॉट सर्च ॲरे पास करा, एस पास करा. म्हणजे सर्चचा कोड आहे ऑलरेडी. सॉरी, सर्चचा कोड आहे इथे आपल्याकडे. ओके, नाव okay, so I'll take I variable here. I less than this. सर्च पर्यंत आलो. याला काय केलं, ब्रेक. नो, ब्रेक. ओके, पर्यंत आलो. इथे काय केलं आपण, याला एंड केला. दिस इज व्हॉट एंड ऑफ द स्विच हियर. ठीक आहे. ओके, सो इथे स्विच एंड झाला आपला. बघा आता, याला रन करतो मी. राईट क्लिक, रन ॲज ऍप्लिकेशन. रन ॲज ऍप्लिकेशन. ओके, हे बघा, हे आलं ऑब्जेक्ट. इथे काय आलं, 1 फॉर क्रिएट. आय वॉन्ट 5 नंबर्स, 10, 20, 30, 40, 50. अच्छा, आता इथे त्याने कंटिन्यू करायला पाहिजे होतं. डू यू वॉन्ट टू कंटिन्यू, कारण की फक्त क्रिएट झालं ना. समजलं का प्रॉब्लेम? समजलं का? फक्त क्रिएट झाला, डिस्प्ले थोडी करता येईल मला, परत रन करावं लागेल. बरोबर आहे की नाही? इथे मला परत रन करावं लागेल. एम आय राईट एव्हरीवन? त्यासाठी मी काय करतो, हा सगळा कोड आपण डू व्हाईल मध्ये टाकूयात. बघा, इथे काय लिहिलं आपण, डू लिहिला. आणि इथे खाली स्विचच्या बाहेर व्हाईल लिहिलं इथे. ओके, इथे मी चेक करणार SYSO. डू यू वॉन्ट टू कंटिन्यू, प्रेस 1. ओके,
ch इक्वल टू st डॉट नेक्स्ट इंट. बघा इथे काय लिहिलं, इफ ch इक्वल टू 1 असेल तर आपण वर जायचं तिकडे डू कडे, अदरवाईज इथे मेसेज डिस्प्ले करेल मी थँक्यू. ओके, असं लक्षात ठेवा. जर 1 असेल तर परत डू कडे जायचं इथे वर. 1 फॉर क्रिएट, 2 फॉर डिस्प्ले, 3 फॉर सर्च. 2 दिला तर डिस्प्ले केलं, 3 दिला तर सर्च केलं, असं आपल्याला कोड करायचा आहे हा. सो लेट मी रन दिस ऍप्लिकेशन नाव. रन ॲज ऍप्लिकेशन. हे बघा इथे 1 केला आता. लेट्स चेक द आउटपुट हियर. ओके, सो देन 10, 20, 30, 40, 50. एंटर द 11. ओ सॉरी, इथे 10 झाला, त्याने फर्स्ट व्हॅल्यू घेतली असेल. आय विल स्टॉप दिस अँड रन अगेन. रन अगेन. Okay, how many numbers do you want? I said 5 numbers. Okay. कुठे काहीतरी चॉईस चुकीची टाकली मी, सॉरी. Okay, create array, enter your choice is 1. I want 5 numbers, 10, 20, 30, 40, 50. Do you want to continue? Yes. 2 for display. Elements in array are 10, 20, 30, 40, 50. Do you want to continue? Yes. Okay, third option, enter number 30. Element found at third position. Do you want to continue? No. Thank you. समजलं का हे? प्लीज रिप्लाय एव्हरीवन. हे समजलं का मी काय केलं? प्लीज रिप्लाय एव्हरीवन, प्लीज रिप्लाय. एनी डाऊट? ओके, चलो देन व्हॉट विल डू नाव, विल इन्सर्ट द रेकॉर्ड इन द अरे. काय करायचं आपल्याला? इन्सर्ट करायचं. म्हणजे काय? हे बघा, एक अरे क्रिएट करतो मी इथे, आता जसा क्रिएट केला होता. सपोज नीट बघा मी काय करतो ते. अरे क्रिएट केला आपण, साईज बरीच मोठी अरेची. अरे जो क्रिएट केला आपण तो, ओके. सो इथे आता आपण किती एलिमेंट घेतले आपण? सपोज 10, 20, 30, 40, 50. So these are your element now. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. मी ना अरे असं 10 पर्यंत घेतो बरं का, पण एलिमेंट 5च देतो. लक्षात घ्या मी काय बोललो. ओके, n इक्वल टू 5 ठेवतो, पण अरेची साईज 10 आहे. n इक्वल टू 5, पण अरे साईज लेंथ किती आहे? 10 आहे. म्हणजे कसं करणार मी? हे बघा, आता मग मी एक काम करेल इथे, सगळे नीट लक्ष द्या, फार महत्वाचा कोड आहे. लेट्स अंडरस्टँड दिस. मी अरे क्रिएट करताना इथेच करतो बघा, इक्वल टू न्यू इंटीजर ऑफ सपोज 10 साईजचा अरे क्रिएट करून ठेवला. आता हा जो अरे, हा अरे मी क्रिएट करताना ब्रॅकेट मध्ये पास करेल. इथे नीट बघा काय केलं. गो टू क्रिएट फंक्शन, त्याने त्या अरेला इथे रिसीव्ह केलं, इंटीजर अरे. तर आता नीट ऐका, जावा मध्ये काय असतं, ज्याची मेमरी न्यूने अलोकेट होते, म्हणजे कोणाची? अरेची. जर त्याला तुम्ही ऍज अ पॅरामीटर पास केला, जर याला तुम्ही ऍज अ पॅरामीटर पास केला दुसऱ्या ठिकाणी, तर हा अरे आणि तो मागचा अरे, म्हणजे कोण? हा अरे, दोघं एकाच ठिकाणी पॉइंट करता. मी काय बोललो ते कळलं का सगळ्यांना? मी काय बोललो ते समजलं का? प्लीज रिप्लाय. मी काय बोललो? जर जावा मध्ये ज्याची मेमरी न्यूने अलोकेट होते, ज्याची मेमरी न्यूने अलोकेट होते, त्याला जर तुम्ही पास केलं आर्ग्युमेंट मध्ये, म्हणजे बघा इथे पास केलं, हे बघा हा, मग हा जो मेमरी अलोकेट केलेली असेल त्याच मेमरीला हा पण पॉइंट करणार, लाईक अ कॉल बाय रेफरन्स. अंडरस्टूड व्हॉट आय सेड? समजलं का मी काय बोललो? प्लीज रिप्लाय. ओके, म्हणजे
याने जी मेमरी अलोकेट केलेली असेल, म्हणजे याला जर तुम्ही हे बघा मेन मध्ये आलो मी इथे 10 पर्यंत ऍरे घेऊन टाकला, हा ऍरे मी इथे पास केला. सगळ्यांनी रिप्लाय करत जा, कोणाला डाऊट असेल तर ते पण सांगत जा. इथे पास केला तो ऍरे, या ऍरेकडे तो ऍरे आला. आता काय झालं, इथे ऍरेची गरज नाही आता मला, इथे ऍरेची गरज नाहीये. इथे फक्त मी एन घेणार आहे. हा सांगेल किती नंबर पाहिजे, इथे मेमरी नका अलोकेट करू. त्याने काय केलं, तेवढे इलेमेंट स्टोअर केले आणि याचं काम काय, रिटर्न करणं काय, एन रिटर्न करणार आहे. हा काय रिटर्न करणार, एन. प्लीज लक्ष द्या, डाऊट असेल तर बोला. रिटर्न कोण केला, एन रिटर्न केला, म्हणून रिटर्न टाईप इंटिजर ठेवला. ऍरे नाही रिटर्न करत आहे मी रिटर्न करताना ऍरे नाही रिटर्न केला, मी ऍरेची साईज रिटर्न केली. म्हणजे नंबर ऑफ इलेमेंट, ऍक्च्युली साईज 10 आहे पण इलेमेंट 5च आहेत. मग ती जी मेमरी होती ती मेमरी इथे आता घेतली मी, कशामध्ये, एन मध्ये. इथे एक इंटिजर एन लागेल, एन. बघा मी क्रिएटला कॉल केलं, त्याला एक ऍरे पास केला, इकडून जाताना तो ऍरे एम्प्टी गेला, इथून ऍरे गेला कोणाकडे, इथे आला तो ऍरे. याने काय केलं, त्याच्यात इलेमेंट टाकले, हे बघा इथे, आणि मला साईज रिटर्न केली. तुम्ही सांगाल सर ते इलेमेंट तर इथे टाकले, ऑब्व्हियसली मी तुम्हाला तेच बोललो, जरी इलेमेंट इथे टाकले तरी पण ते इलेमेंट याला मिळाले. समजलं का मी काय बोललो? प्लीज रिप्लाय एव्हरीवन. हॅलो, प्लीज रिप्लाय. सो इथे काय झालं बघा, इलेमेंट आपण याच्यात स्टोअर केले. हा, लेंथ 10च आहे आम्ही, हे बघ ही डायग्राम, लेंथ 10च आहे, लेंथ इज 10 बट इलेमेंट्स आर 5. समजलं का आम्ही? युअर क्वेश्चन इज गुड, क्वेश्चन इज करेक्ट. लेंथ काय असणार, ऑब्व्हियसली लेंथ जर केली तर 10 येईल. हा, पण इथे प्रॉब्लेम होईल, इथे लेंथ नाही लिहायची मग. ओके, इथे मी एन लिहिणार, कळलं? कारण की मला 5च नंबर स्टोअर करायचे. अंडरस्टूड? हो, मी चेंज केलं बघा. आता हे बघ मी चेंज केलं. यू आर राईट की लूप 10 पर्यंत म्हणजे 10 पर्यंत फिरला असता, पण मी याला 5 केलं. क्लिअर? आणि रिटर्न एन केला, एन म्हणजे 5. आता तो एन इकडे आला, कोणाकडे, वन सेकंड, कुठे गेलं ते, ह्या एन कडे. सेव्ह कर कोडला पहिले. हे बघ, म्हणजे इथे मला कळलं किती इलेमेंट आहे. हिअर आय एम एबल टू अंडरस्टँड नाव की देयर आर 5 एलिमेंट्स. सगळ्यांना समजलं का काय बोललो ते? ऍरेची साईज 10 आहे पण आपल्याकडे 5च इलेमेंट आहेत. यू आर गेटिंग माय पॉइंट? कारण की मला इन्सर्शन करायचे ऍरे मध्ये, डिलिशन करायचे ऍरे मधून. यू आर गेटिंग माय पॉइंट एव्हरीवन? ऍरेची साईज 10 आहे पण इलेमेंट 5च आहेत, हे समजलं का? प्लीज रिप्लाय. ऍरे साईज 10 आहे पण इलेमेंट 5च आहेत. आता डिस्प्लेला गेलो, डिस्प्लेला कॉल करताना ऍरे पास करा आणि एन पास करा. डिस्प्लेला कॉल करा, ऍरे पास करा, एन पास करा. इथे ऍरे पण आला, कॉमा करून एन पण घ्या. इथे लेंथ नाही चालणार, कारण की लेंथ दिली तर 10 पर्यंत प्रिंट होईल, पण माझ्याकडे इलेमेंट 5च आहेत. आय होप यू अंडरस्टूड. इथे लेंथ नाही चालणार, लेंथ केली तर 10 पर्यंत होईल, पण माझ्याकडे इलेमेंट 5च आहेत. सर्च करताना पण एन पास करा, लेंथ नका लिहू. इथे आलो मेन कडे, इथे काय केलं, पास केलं याला. सर्च कडे गेलो, सर्चला पण सांगावं लागेल की किती नंबर आहे तेवढेच शोध, नाही तर तो काय करेल, लेंथ पर्यंत शोधेल. हा जो एन आहे हा कुठे लिहिला आपण, याला काय राहिली ते, लोकल व्हेरिएबल. एक लक्षात ठेवायचं, जावा मध्ये लोकल व्हेरिएबलला काहीतरी व्हॅल्यू देऊन ठेवायची डिफॉल्ट. इथे त्याची व्हॅल्यू चेंज होईल ऑटोमॅटिकली. जेव्हा तुम्हाला क्रिएट मेथड कडनं येईल ना, त्याची व्हॅल्यू 5 होणार इकडे. इथे परत तो 5 पास केला, इथे परत एकदा तो 5 पास केला. आय होप यू अंडरस्टूड द प्रोग्राम. प्लीज रिप्लाय. Look at this. I'm running this application and check the output. 5, 10, 20, 30, 40, 50. 2 करा, हे बघा 5च डिस्प्ले आले बघा. Do you want to continue? Yes. Search the element.
40 इलेमेंट फाउंड ऍट 4th पोझिशन. डू एंड कंटिन्यू. यस करूया. परत सर्च करतो. 80 करतो. 80 इलेमेंट फाउंड ऍट 6th पोझिशन. काहीतरी चुकलं. 80 केलं, काहीतरी चुकला कोड. इलेमेंट फाउंड ऍट 6th पोझिशन आलंय. लॉजिक चुकलं बरं का. बघा काय चुकलं बघूयात. अच्छा, इलेमेंट नॉट फाउंड नाही. अच्छा अच्छा, हे चुकलं ना. हे बघा इथे चुकलं की नाही. आय पेक्षा लेंथ कमीच आहे ना. आता मला एन पर्यंत चेक करायला पाहिजे होतं. समजलं का सगळ्यांना? प्लीज रिप्लाय. जर आय हा लेस दॅन असेल एन पेक्षा तरच हे प्रिंट करा. आता बरोबर येणार. क्रिएट 5 10 20 30 40 50 झालं. 0 आहे. 2 झालं. ओके ओके. 3 केला. सर्च मी आता 77 करतो. इलेमेंट नॉट फाउंड. हे बघा. चला पुढचं करूयात आता. आता मला काय करायचंय. आता इथे मला इलेमेंट इन्सर्ट करायचं आहे. आय वॉन्ट टू इन्सर्ट द इलेमेंट. कुठे इन्सर्ट करायचं नीट बघा. पोझिशन इज इक्वल टू 3 अँड व्हॅल्यू इज इक्वल टू 25. डू यू अंडरस्टँड दिस व्हॉट आय सेड? पोझिशन इज इक्वल टू 3 म्हणजे थर्ड पोझिशनला मला 25 व्हॅल्यू टाकायची आहे. सांगा तर बरं काय लॉजिक असेल. जनरल लॉजिक सांगा मला फक्त, मग मी कोड करतो. काय लॉजिक असेल सांगा. पोझिशन 3 मध्ये 25 टाकायचं आहे म्हणजे काय व्हायला हवं? टेल मी. हॅलो. नाही, रिप्लेस नाही करायचं. हे बघ. येस चैतन्य, बरोबर आहे. म्हणजे थर्ड पोझिशन म्हणजे इथे इथे मला नवीन व्हॅल्यू पाहिजे. तर याला पुढे शिफ्ट करा. इकडे याला पुढे शिफ्ट करा इथे. आणि याला आणि ही जी व्हॅल्यू आहे. यस साक्षी, बरोबर आहे. ही जी व्हॅल्यू आहे इथे शिफ्ट करा. तेव्हा तुम्हाला इथे एम्प्टी लोकेशन मिळणार. डू यू अंडरस्टँड दिस? पण हे कसं करायचं आता? लॉजिक कळलं ना मी काय बोललो ते? शेवटून जे इलेमेंट आहे त्यांना एक पोझिशनने पुढे शिफ्ट करा. डू यू अंडरस्टँड दिस एव्हरीबडी? मग आता काय करायचं बघा. या 3 व्हॅल्यू परत इथे घेतो. ओके बघा. सो लेट स्टार्ट द कोड. केस नंबर 4. SYSO. Enter the element to insert and position. Element and position to insert. Enter the element and काय सांगितलं मी? Position to insert in an array. इथे एक काम करूयात. इंटिजर इलेमेंट इक्वल टू sc डॉट नेक्स्ट इंट. इलेमेंट घेतला मी. किती घेतला इलेमेंट? 25. इंटिजर पोझिशन sc डॉट नेक्स्ट इंट. पोझिशन किती घेतली आपण इकडे? 3. रिमेंबर दिस. नाउ वी आर गोइंग टू इन्सर्ट द 25 and position is 3. So call that o dot insert method. पहिले एक इन्सर्ट फंक्शन लिहून घ्या. इन्सर्ट त्याला व्हॅल्यू पास करा. ॲरे किती नंबर आहे ते पास करा. कोणाला इन्सर्ट करायचं ते पास करा. इलेमेंट आणि पोझिशन पास करा. 4 पॅरामीटर लिहिले बरं का, लक्षात ठेवाय. किती पॅरामीटर कोणामध्ये इन्सर्ट करायचं या ॲरे मध्ये. किती इलेमेंट आहे त्याच्यात? सध्या 5 इलेमेंट आहे.
कुठे कोणती व्हॅल्यू आहे 25 आहे, कुठे इन्सर्ट करायचं थर्ड पोझिशनला. गो टू दॅट क्लास ऑपरेशन. इथे आलो आपण आता. पब्लिक void इन्सर्ट अरे मध्ये इन्सर्ट करा. एन इलेमेंट आहे त्याच्यामध्ये, ELM ला इन्सर्ट करा आणि पोझिशनला इन्सर्ट करा. या व्हॅल्यू मला मेनने दिल्या, या व्हॅल्यू मला कोणी दिल्या, मेन क्लासने दिल्या. लक्षात घ्या. म्हणजे ह्या अरे मध्ये इन्सर्ट करा. इतके सध्या 5 इलेमेंट आहेत, या व्हॅल्यूला इन्सर्ट करा आणि या पोझिशनला इन्सर्ट करा. हे कळतंय आर्ग्युमेंट? एव्हरीवन आर्ग्युमेंट समजलेत ना? कोणत्या अरे मध्ये इन्सर्ट करायचं, किती इलेमेंट आहेत, 5 आहेत, कोणाला इन्सर्ट करायचं आणि कुठल्या पोझिशनला इन्सर्ट करायचं. लेट्स राईट द कोड नाव. आता हा कोड कसा लिहायचा, की सगळ्यात पहिले आय जो आहे तो शेवटी स्टोअर करावा लागेल, म्हणजे n-1 ला. ही व्हॅल्यू काढायची, i+1 ला शिफ्ट करा, मग i मायनस करा. ही व्हॅल्यू काढा, i+1 ला शिफ्ट करा. बघा काय करतो मी. फॉर लूप i इक्वल टू n-1 म्हणजे 5-1 याचा अर्थ 4. आय जोपर्यंत ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे पोझिशन पेक्षा, तोपर्यंत आय काय करा, मायनस मायनस करा. महत्वाचं लॉजिक आहे, नीट ऐका. याच्यानंतर मी तुमच्याकडनं हे पण एक सॉल्व्ह करून घेणार आहे. बघा, ऍज आय टोल्ड यू, ही आता तुम्ही सगळे थर्ड इयरला आहे. आपला नुसता फोकस सिंटॅक्स शिकायचा नाहीये आणि छोटे छोटे एक्झाम्पल शिकायचे नाहीये. याच्यामध्ये ॲरे टॉपिक आहे, मी सांगेल त्याच्यामुळे बघा हे फार छोटे छोटे क्वेश्चन्स आहे. आता आपण जे करतोय ना, हे फार छोटे एक्झाम्पल आहे. तुम्हाला मी यासाठी तयार करतोय. हे बघा, हे कोडिलिटी नावाची वेबसाईट आहे. गुगलच्या, मायक्रोसॉफ्टच्या, फेसबुकच्या इंटरव्ह्यू मध्ये याच्यातले क्वेश्चन असतात. इथे जे क्वेश्चन ओपन केले तुम्हाला कळेल काय टाईपचे क्वेश्चन्स आहेत. हे बघा, जर चांगल्या कंपनीसाठी प्रिपेअर व्हायचं असेल तर ह्या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करता आले पाहिजे. कळलं का? त्याच्या दृष्टीने हे फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत. यू गेटिंग माय पॉइंट एव्हरीवन? देयर इज अ वेबसाईट कॉल्ड ॲज अ कोडिलिटी. क्लिअर? देयर आर ऑल चॅलेंजिंग क्वेश्चन्स आर देयर. ओके, हे जर तुम्हाला करता आले तर तुमचे प्रोग्रामिंग स्किल चांगले. आता आपण CCBBच्या पुढे निघालोय. क्लिअर एव्हरीवन? ठीक आहे. याच्यातले हळूहळू बरेच चॅप्टर मी तुम्हाला कव्हर करेल. डेटा स्ट्रक्चरच्या बेसवर येते. ठीक आहे, त्यामुळे इथे काही डाऊट असला तर लगेच विचारत जा मला. ठीक आहे, मी पाठवेल तुम्हाला ती काय वेबसाईट वगैरे, डोंट वरी. ओके, तर मग इथपर्यंत आपण काय केलं. सगळ्यात पहिले अरे माझ्याकडे सध्या लेंथ किती, 5 इलेमेंट आहे. 5-1 म्हणजे किती आला तो, 4. कोड लगेच बघा इथे, i4 कडे आला. हा बघा आहे इथे. ठीक आहे. 4 हा ग्रेटर दॅन आहे का 3 पेक्षा? यस, कारण की पोझिशन 3 आहे ना. ओके, स्टार्टिंगला थोडस डाऊट वाटेल, डोंट वरी. बघा, i इक्वल टू 4 आहे स्टार्ट इथे या लाईन नुसार. मग काय सांगितलं, 4 हा ग्रेटर दॅन आहे का किती पेक्षा, 3 पेक्षा. यस, पोझिशन 3 आहे म्हणून. ठीक आहे, मग काय करा, अरेच्या i+1 मध्ये तुम्ही अरेचा आय स्टोअर करा. याचा अर्थ काय, याला कधी पण रीड करताना राईट कडनं लेफ्ट कडे जा. राईटला व्हॅल्यू कोण आहे, अरेचा आय म्हणजे कोण, 50. याला इथून काढायचं आणि i+1 ला टाका, म्हणजे 4+1 म्हणजे 5 ला शिफ्ट केलं. ही स्टेप समजली का? प्लीज रिप्लाय. आय वॉन्ट रिप्लाय फ्रॉम एव्हरीवन फॉर दिस स्टेप. ठीक आहे. नाउ i becomes -, i becomes 3. i becomes 3. याला शिफ्ट करा मागे. t is equal to 3, कंडिशन इज ट्रू. मग काय केलं की 3 लोकेशनची व्हॅल्यू 3+1 ला शिफ्ट करा. म्हणजे याला मी इथे पुढे शिफ्ट करतो. ठीक आहे, i becomes 2. पण 2 ग्रेटर दॅन आहे का 0 पेक्षा? नाहीये. पण चुकलं काहीतरी, मला तर ह्या लोकेशनला टाकायचंय ना, मला व्हॅल्यू या लोकेशनला टाकायचंय. म्हणजे इथे कंडिशन चुकली, इथे -1 लिहायला पाहिजे होतं. ठीक आहे, आता बघूया. -1 म्हणजे 2 इक्वल टू 2 आहे का? यस. परत एकदा, हा झाला 2. हा लक्षात ठेवा. याला शिफ्ट करा पुढे.
आय मायनस मायनस आय बिकम्स 1. 1 ग्रेटर दॅन 2 पेक्षा नाही. आय गॉट द लोकेशन. लुक ॲट दिस. आय मायनस झाला, नीट आहे का? आय मायनस झालाय कारण की तो 1 कडे गेलाय. पण इथे एम्प्टी झालं की नाही? लूप संपलं. दॅट्स इट. दिस इज व्हॉट आय वॉन्ट. एव्हरीबडी अंडरस्टूड दिस? इथपर्यंत कळलं का? आय फाउंड द लोकेशन नाव. दिस लोकेशन आय फाउंड हिअर. क्लिअर? एम्प्टी लोकेशन. ओके, सो वी फाउंड द एम्प्टी लोकेशन हिअर, राईट? आता काय करायचं? ॲरेच्या i+1 मध्ये इथे तुम्ही इन्सर्ट करा इलेमेंटला. i+1 म्हणजे कोण? हा जो आहे हा बाहेर काढून घ्या. ठीक आहे. हा, हे बघा. सो i+1 म्हणजे मी काय बोललो? आय कुठे होता? 1 कडे होता. 1+1 म्हणजे 2. इथे इलेमेंट स्टोअर करा. किती इलेमेंट येतो? 25. इलेमेंट किती येते? 25. So the value 25 I have stored over here. Everybody understood? I am right? Okay, 25 I have stored here. येस, आय विल रिपीट चैतन्य. पण ज्यांना लिंक मध्ये त्यांना कळलं का प्लीज सांगा. मी रिपीट करणारच आहे असं, पण कसं असतं, एक फ्लो असतो. एव्हरीबडी अंडरस्टूड? मी रिपीट करेल, डोंट वरी. आय विल रिपीट दिस अगेन, डोंट वरी. मी कोणता पण टॉपिक रिपीट करतोच, पण तरी फ्लो मध्ये लिंक नको ब्रेक व्हायला. इथपर्यंत कळलं असेल ना? ठीक आहे. म्हणजे इलेमेंट इन्सर्ट झाला. इलेमेंट इन्सर्ट झाल्यावर टोटल नंबर ऑफ इलेमेंट किती झाले इथे बघा? 1 2 3 4 5 6. किती इलेमेंट झाले? 6. मग एक काम करायचं राहिलं. इथे तुम्हाला आता n प्लस प्लस करावा लागेल. तो किती झाला? 6 झाला. आणि इथे तुम्हाला रिटर्न पण करावं लागेल, कारण की मेन क्लासला नाही माहिती तिकडे 6 इलेमेंट झाले असे. इथून तुम्ही n ला रिटर्न करणार. आता हा कोड आपण नंतर बघूया परत रिटर्नचा. पहिले लेट्स कम अगेन. आय विल रिपीट अगेन. एव्हरीबडी लिसन. म्हणून हे बघ, लिंक नको ब्रेक होऊ देऊ. आम्ही हे बघ, आय माझा मायनस झाला की नाही इथे? जेव्हा मी 2 ला होतो तेव्हा कंडिशन ट्रू होती की नाही? आम्ही हे बघ, आय जेव्हा 2 इंडेक्स होता तेव्हा हा पण 2 होता. ओके, मग मी 2 ची व्हॅल्यू शिफ्ट केली 3 ला. मग आय माझा 1 झाला. 1 झाला म्हणजे कुठे आला? इथे मागे आला. कळलं का आम्ही? म्हणून मला i+1 करावं लागेल. क्लिअर? बघ मी सांगतो परत, लक्ष द्या आता नीट. ओके, लिसन. लिंक नका ब्रेक होऊ देऊ. आहे बघा, तुम्ही लक्षात घ्या, असं गृहीत धरा की तुम्ही क्लासमध्येच बसले, लेक्चर अटेंड करतायत प्रॉपरली. प्लीज अंडरस्टँड. आता बघा, ऑनलाईन शिकताना तुमचं फक्त मला 100% कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. नाही तर घरात टीव्ही चालू आहे, मागे गाणे चालू आहे, कुठेतरी गप्पा चालू आहे. ओके, असं नकोय. असं असेल तर नाही करणार. क्लिअर? बिकॉज ॲज आय टोल्ड यू, वी आर नॉट लर्निंग अ सिम्पल प्रोग्राम ओनली. ठीक आहे? So everybody look at this. Once again I'll start. I was 5. 5 minus 1, it becomes a 4. इथे 4 कडे आलो. 4 ग्रेटर दॅन का 5 minus 1. सॉरी, माझी पोझिशन 3 होती. पोझिशन 3 म्हणजे 3 minus 1 म्हणजे 2 पोझिशन. 2 लिहिलं इथे मी. इथे हा 4 आहे. 4 इज ग्रेटर दॅन 2. मग 4 ची व्हॅल्यू शिफ्ट करा 4 + 1 ला. 4 सॉरी 0 1 2 3. हे आता मला परत करावं लागेल मागच्या वेळेस सारखं. 1 मिनिट थांबा. हा, ही व्हॅल्यू शिफ्ट करा पुढे इथे. ओके, आय मायनस मायनस, हा जो आहे तो इथे आला. I3 आहे. 3 ग्रेटर दॅन का 2 पेक्षा? येस, ऍज पर दिस कंडिशन. परत 3 ची व्हॅल्यू 3 + 1 ला घ्या. ही व्हॅल्यू पुढे शिफ्ट केली. आय मायनस मायनस. ओके, 2 झाला. 2 = 2 आहे. हे बघा, मग काय केलं? 30 जी व्हॅल्यू आहे ती 1 ने पुढे गेली. इथे आली व्हॅल्यू. आय मायनस मायनस. आय इज हिअर नाव. आता बघ इकडे, आम्ही लक्ष दे. इथे काय झालं बघ आता? सध्या I1 कडे आला. आम्ही कळलं का? कारण की मायनस केला की नाही आपण.
म्हणून तर कंडिशन फॉल्स झाली ना. अंडरस्टूड. नाव आय इज 1. चैतन्य कळलं का? आय 1 झाला म्हणूनच माझा लूप टर्मिनेट झाला. ओके, मग आता लूप मधून बाहेर यायचं. मग i+1 मध्ये तुम्ही इलेमेंटला स्टोअर करा, किंवा तुम्ही असं पण करू शकता. i+1 नसेल करायचं तर i++ करून घ्या, परत तो 2 होणार. इथे फक्त एवढंच लिहा, मग हे पण चालेल. फक्त आता n ला मी 6 केलं, कारण की आधी माझ्याकडे 5 इलेमेंट होते, आता माझ्याकडे 6 इलेमेंट झाले. आय होप यू अंडरस्टूड. हा n रिटर्न करा मेन क्लासकडे. ओके, म्हणजे इथे घेणारा पण n पाहिजे, n इक्वल टू दिस. आता हा 6 झाला. जर तुम्ही लूप परत कंटिन्यू केलं आणि डिस्प्लेला कॉल केलं तर डिस्प्लेकडे n6 जाईल आता, आणि तो 6 इलेमेंटला डिस्प्ले करेल. अंडरस्टूड एव्हरीबडी? लेट्स ट्राय द प्रोग्राम नाउ. रन द प्रोग्राम. 1, 5 elements, 10, 20, 30, 40, 50. कंटिन्यू करा. यस, डिस्प्ले केलं 5 एलिमेंट्स आहे. तुमची चॉईस आहे ती. चॉईस नंबर 4. एंटर इलेमेंट 25. एंटर द पोझिशन 3. यू वॉन्ट टू कंटिन्यू? यस. डिस्प्ले करा. हे बघा 10, 20, 25 दिसतंय का सगळ्यांना? प्लीज रिप्लाय. ठीक आहे. ओके, सो एव्हरीवन, ठीक आहे. तर दिस इज द वे यू हॅव टू इन्सर्ट युअर रेकॉर्ड्स. दिस इज द वे यू हॅव टू इन्सर्ट द व्हॅल्यू हिअर. सो इथे आपल्याकडे 25 आली. आता तुम्हाला एक काम करायचंय, तुम्हाला डिलीटचा कोड करायचा आहे. म्हणजे मी इथे विचारणार एंटर द पोझिशन टू डिलीट द नंबर. जर मी 3 दिला तर ही व्हॅल्यू डिलीट करायची, या व्हॅल्यू परत मागे शिफ्ट करायच्या. चालेल ना? फक्त मी अरे पास करणार आणि पोझिशन पास करणार आणि किती इलेमेंट आहे ते पास करणार. डिलीटचा फंक्शन तुम्ही करून आणायचा. क्लिअर? ठीक आहे, मी हा कोड पाठवतो तुम्हाला. शेअर करू का नको सांगा? अरे पोझिशन -1. कुठे म्हणतोय तू? शिफ्टिंग केल्यानंतर का अमेय? शिफ्टिंग केल्यानंतर म्हणतोय का तू अमेय, का शिफ्टिंगच्या आधी? इलेमेंट शिफ्ट केल्यावर का शिफ्टिंगच्या आधी? प्लीज रिप्लाय. तू जे म्हणतोय ते बरोबर आहे, तसं पण करता येईल. कुठे? या लाईनला बरं का. कुठल्या लाईनला? पण त्याच्या आधी शिफ्टिंग करावं लागेल. इथे करता येईल आपल्याला. हा, मग चालेल, मग बरोबर आहे. देन यू आर राईट. येस येस. म्हणजे आम्ही काय म्हणतोय, याची ह्या लाईनच्या ऐवजी असं लिहिलं तर चालेल का? अरेचा पोझिशन -1. येस, व्हॅलिड. कारण की पोझिशन 3 आहे, -1 म्हणजे 2 आहे. ओके, ठीक आहे. चलो गाईज. ओके, नाव थोडंसं मी काल आणि आज थोडं कमी घेतलं, बिकॉज आय वॉज बिझी इन वन ऑफ द सेशन ऑफ द. ओके, उद्यापासून आपले रेग्युलर सेशन टायमिंगवर होतील, जे टायमिंग होते ते, आणि उद्या थोडं जास्त घेऊ आपण. उद्या तुम्हाला 2-3 सेशन आहेत बरं का, अटेंड करा. तुमच्या बॅचला पण रिपीट होईल. लिसन, तुमच्या बॅचला पण रिपीट होईल. ओके, पण यू कॅन अटेंड दिस. हा,
ओके, मी तुम्हाला म्हटलं जावाच्या बॅचचं उद्या माझं टॉपिक आहे, ती पण अटेंड करा. फंक्शन ओव्हरलोडिंग वगैरे. तुमच्या बॅचला पण परत येईलच ते टॉपिक. क्लिअर? ठीक आहे. ओके. चलो जस्ट नाव कंप्लीट दिस प्रोग्राम. इफ यू हॅव एनी डिफिकल्टी यू कॅन मेसेज मी. उद्या आपण घेऊ सकाळी काही 1-2 बॅच असतील, संध्याकाळी काही बॅच असेल. आय होप यू अंडरस्टूड दिस. एव्हरीबडी अंडरस्टूड द प्रोग्राम? प्लीज रिप्लाय. ठीक आहे. चलो दे ना. चलो बाय बाय. पण कंप्लीट करा नक्की हा. चलो थँक यू. बाय.